नमस्कार, मी आहे किरण दुपारे आणि माझ्यासोबत जोडले आहेत जयेश घोडविंदे से दीपेश पष्टे आणि आज आपण चर्चा करणार आहोत भिवंडी लोकसभेच्या निवडणूक प्रचारावर। यावेळेस भिवंडी लोकसभेमध्ये निवडणूक प्रचार कशा प्रकारे झाला, कोणते फॅक्टर्स वापरले गेले आणि मतदार हे मतदान नक्की कोणाला करणार या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। तर जयेश, काय म्हणशील, कोणते फॅक्टर यावेळेस वापरले गेलेत? नक्कीच आता काही म्हणजे कालच भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीची प्रचाराची सांगता झाली आणि अवघ्यात काही तासावर म्हणजे उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। एकंदरीत या अगोदरच्या निवडणुकी बघता आणि एकंदरीत ही निवडणूक बघता या आता 2024ची, कारण अगोदरच्या ज्या निवडणुका असतील त्यामध्ये अनेक वेगवेगळे मुद्दे प्रचारामध्ये आले होते आणि ह्या निवडणुकीमध्ये पूर्णतः वेगळी निवडणूक मानली जाते, कारण ह्या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील जे एकंदरीत राजकीय गणित आहे ते एकंदरीत पूर्णपणे बदललेलं आहे। कारण ह्या अगोदर महायुतीमध्ये असलेले शिवसेना आणि भाजप हे पारंपरिक पक्ष एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला धर्मनिरपेक्ष पक्ष समजणारे जी आघाडी असेल म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस, हे असे पारंपरिक पक्ष एकमेकांसमोर भिडत होते। परंतु यावेळेस पूर्ण चित्र बदललेलं आहे। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एका बाजूला ठाकरे गट, एका बाजूला शिवसेना म्हणजे उद्धव शिंदे गट, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, आणि एका त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडून अजितदादा पवार गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी, एका बाजूला महाविकास आघाडी आणि एका बाजूला महायुती। त्यामुळे जे पारंपरिक जे मतदार होते ते आता दुसऱ्या बाजूला कसं त्यांचं मत परिवर्तन होणार, कारण या अगोदर जे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून असणारे शिवसेना भाजप या दोन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी यांनी 2014 असेल 2019 असेल या मुद्द्यावर त्यांनी या ठिकाणी निवडणुका जिंकल्या। परंतु आता जे पक्षामध्ये फूट पडल्यामुळे जी शिवसेनेचे असेल आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जी वोटिंग असेल या म्हणजे शिवसेनेच्या ज्या मतदार होता त्या मतदारावर त्या जीवावर या ठिकाणी भाजप आणि शिवसेना याच्या एकंदरीत मतांवर येथील जे विद्यमान खासदार होते ते कपिल पाटील निवडून यायचे। परंतु शिवसेना आता मतविभागणी झालेला आहे, त्यामुळे हे मतविभागणीमुळे कपिल पाटील यांना किती धोका पोहोचणार आहे, कपिल पाटील यांना किती नुकसान होणार आहे हे येत्या काळात कळणारच आहे। परंतु त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सुद्धा फूट पडल्यामुळे जे काँग्रेसला जी पारंपरिक मतं मिळत होती या मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा फूट पडली आहे। त्यामुळे संपूर्ण मतदारसंघातील चित्र बदललेलं आहे। निवडणुकीनंतरच समजणार आहे की या मतदारसंघातील जनतेचा कौल कोणाकडे आहे। म्हणजे पक्षाची जी फाळणी झाली त्यामुळे 2 गट निर्माण झाले। एक गट म्हणजे असा की जो उमेदवार आहे त्याच्या बाजूने होता आणि एक निष्ठावंत पक्ष, असे 2 गट असल्यामुळे नेमकी मतदार संभ्रमात पडले आहेत की नक्की मतदान कोणाला करायला पाहिजे। दीपेश, काय सांगशील? याच्या आधी गेले 30 वर्ष या मतदारसंघामध्ये जे निवडणूक व्हायची ती युती शिवसेना भाजप युती काँग्रेस राष्ट्रवादी एका बाजूला असायची आघाडी। परंतु गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपण महाराष्ट्रामधले जे राजकीय समीकरण पाहतोय त्याच्यामध्ये संपूर्ण बदल झालेला आहे आणि एका पक्षामध्ये इन्कमिंग जर बघायला मिळाली तर दुसऱ्यामध्ये नेत्यांची इन्कमिंग नसून कार्यकर्त्यांची तसेच मतदारांची इन्कमिंग झाली। आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा प्रचाराला सुरुवात झाली त्यावेळेमध्ये असं वाटत होतं की पुन्हा एकदा कपिल पाटलांचा जोर जास्त आहे, जरी ते प्रचार करत नसते। परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते होते जे अवघ्या काही दिवसांवर त्यांनी त्या प्रचारामध्ये उडी घेतली आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून उभे असलेले सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली आणि मग पुन्हा चित्र बदललं गेलं। त्या चित्रामध्ये असं दिसून येतं की कपिल पाटलांना सुद्धा टफ फाईट करण्याचं काम या सुरेश म्हात्रे यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर सुरुवातीला काही महिन्यांपासूनच जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून, जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे कार्य आहे त्या कार्याच्या जोरावर निलेश सांबरे यांनी आपला प्रचार 3 ते 4 महिन्यांपूर्वीच सुरू केलेला होता आणि त्यांनी सुद्धा सुरुवातीलाच म्हणजे निवडणूक जाहीर होण्याच्या अवघ्या काळामध्येच त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती आणि ती एक लाट तयार केली होती। आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये असं काही दिसून आलं की पुन्हा एकदा निलेश सांबरेंच्या ज्या काही स्टेटमेंट होत्या ज्या बदलत गेल्या त्याच्यामुळे निलेश सांबरे यांची कुठेतरी या जिजाऊ संघटनेची लाट कमी झाली आणि आता असा संभ्रम आहे की कपिल पाटील हे स्वतः विश्वास दाखवतात की मी तिसऱ्यांदा पुन्हा खासदार होणार,
बाळामामा सुद्धा दाखवतात की माझ्या बाजूने जास्तीत जास्त प्रचार झालेला आहे, जनता माझ्या बाजूने आहे, त्याच्यामुळे मीच खासदार होणार. आणि निलेश साबळे सुद्धा सांगतायत की माझे समाजकार्य गावोगावी प्रत्येक घरोघरी पोहोचलेलं, त्याच्यामुळे मीच खासदार होणार. आता मतदार इथे संभ्रमात पडलेला आहे की नक्की खासदार होणार कोण, मग माझं मत हे फुकट जाता कामा नये, म्हणून हा चिंतेचा सुद्धा त्याच्यासमोर एक प्रश्न आहे. नक्कीच, कारण एकंदरीत मतदारसंघामध्ये आपण संपूर्ण ठिकाणी पाहणी केली असता त्या प्रचारादरम्यान आपण ठिकठिकाणी मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, तर असे चर्मात आले की अजून सुद्धा 2000 बोलत असतील की आता 2024 मोदी फॅक्टर चालणार नाही. म्हणजे 2014 असेल, 2019 असेल, या मोदी लाटेवर अनेक खासदार निवडून आले, केंद्रामध्ये सत्ता आली. परंतु आता सुद्धा काही ठिकाणी चर्चा केल्यानं समजत असे की कपिल पाटलांवर ज्या 10 वर्ष यांनी सत्तेवर होते, म्हणजे 10 वर्ष ते खासदार होते, कपिल पाटील यांच्यावर मतदारांची नाराजी असणार हे साहजिकच आहे. परंतु आता सुद्धा मतदारांच्या अशा आहे की आम्हाला कपिल पाटील नको आहेत, परंतु आम्हाला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे, यासाठी कपिल पाटील यांना पुन्हा एकदा आम्ही मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही कपिल पाटील पुन्हा एकदा निवडून देऊ, अशी सुद्धा काही मतदारांची म्हणणं समोर येत आहे. अगदी, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं विरोधकांनी ही सगळ्यात मोठी टीका केली की मोदी लाट आहे, मोदी लाट आहे. 2019 सारखीच 2024 मध्ये सुद्धा मोदीचं प्रमाण जास्त आहे. परंतु विरोधकांनी ही टीका केलेली आहे, जर मोदी लाट आहे तर मग मोदींना मार असते, हा सुद्धा महत्वाचं हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर असं की आता बाळेमामा म्हात्रे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून त्यांची उमेदवारी गेली आहे. नक्कीच बाळेमामांच्या पाठीमागे ठाकरे गटातील मोठी सहानुभूती आहे, कारण अनेक पक्षामध्ये सर्व पक्ष त्यांचे संबंध असल्यामुळे अनेक पक्षातील त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम करत आहेत. ठाकरे गटातील मोठी ताकद त्यांच्या पाठीमागे उभी आहे आणि त्याचा त्यांना नक्की फायदा होणार असं एकंदरीत त्यांच्या प्रचाराच्या रॅली, कारण त्यांच्या जी प्रचार सभा झाल्या, प्रचार रॅली झाली, त्याच्यामुळे मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांच्यासाठी मैदानात उतरला होता आणि त्याचा फायदा त्यांना. आणि नुकताच बाळामामांची एक सभा झाली, नेते आले होते, शरद पवार असतील, जयंत पाटील असतील, आम आदमी पार्टीचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असतील, त्यांनी या ठिकाणी येऊन मतदारांना म्हणजे आतापर्यंत भाजप सरकारने या देशावर कसा अन्याय केला आहे, या भाजप सरकारमुळे देशातील जनतेचा कसा नुकसान होणार आहे हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामुळे कुठेतरी संविधान धोक्यात येत आहे आणि जनतेला त्यामुळे भाजप सरकारला हटवा आणि ज्या भिवंडी मतदारसंघातील जे उमेदवार आहेत बाळेमामा यांना मोदींना हटवण्यासाठी तुम्ही निवडून द्या असं त्यांनी आव्हान केलं. त्याचबरोबर आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हा भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा आगरी, मुस्लिम आणि कुणबी बहुल मतदारसंघ आहे. हा सुद्धा फॅक्टर महत्त्वाचा आहे आणि हा फॅक्टर किती काम करणार आहे आणि जातीय समीकरण किती काम करणार हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. अगदी, कारण आपण विरोधकांची टीका जी बघितली की बाळामामांनी जवळजवळ 6 ते 7 पक्ष बदललेले आहेत, याचाच फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार असं दिसून येते. कारण बाळामामांनी राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्याच्यानंतर शिंदेगड शिवसेना असेल किंवा भाजप असेल, बहुसंख्य मनसे असेल, अशा सर्व पक्षांमध्ये ते गेलेले आहेत आणि प्रत्येक पक्षामध्ये जसं आता म्हटलं की कुणबी फॅक्टर आहे किंवा मुस्लिम आहेत किंवा आगरी समाज जास्त आहे, हे 3 समाज बहुमूल आहेत या परिसरामध्ये, या मतदारसंघामध्ये. आणि या 3ही प्रत्येक पक्षांमध्ये ज्या ज्या वेळेमध्ये ते काम करत होते त्या वेळेमध्ये प्रत्येक पक्षातील नेते कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. म्हणजे मुस्लिम समाजाचे असतील, आगरी समाजाचे असतील किंवा कुणबी समाजाचे असतील, हे प्रत्येक समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. आणि जी विरोधकांची टीका आहे की एवढे पक्ष फिरून आलेले आहेत आणि मला वाटतं की हाच त्यांना या निवडणुकीमध्ये फायदेशीर ठरणारा मुद्दा आहे. पण कपिल पाटलांची पण एक जमेची बाजू आहे. 10 वर्ष त्यांनी सत्ता उपभोगली आणि त्या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांची जी साखळी निर्माण केली आहे की ते प्रत्येक कार्यकर्ता एकदम सक्रिय असतात आणि ते तळागाळापर्यंत मतदारापर्यंत पोहोचत असतात. त्याचा फायदा नक्कीच प्रत्येक वेळेस कपिल पाटलांना होतो आणि ते निवडून येतात. बरोबर, तू बरोबर बोला किरण की आतापर्यंत कपिल पाटील हे भाजपकडून निवडून आलेत. भाजपची एक काम करण्याची पद्धत वेगळी आहे, बूथ पातळीवर त्यांचं संघटन मजबूत आहे. त्याचबरोबर कपिल पाटील यांचं नेटवर्क सुद्धा स्ट्रॉंग आहे. एका बाजूला भाजपची ताकद आणि एका बाजूला कपिल पाटीलची स्वतःची कार्यकर्त्यांची फळी सुद्धा कार्यरत आहे आणि या जेव्हा त्यांनी आतापर्यंत 2 निवडणुका जिंकल्या आहेत आणि तिसरी सुद्धा निवडणूक जिंकण्याच्या तयारीमध्ये ते सज्ज आहेत. कारण जी कार्यकर्त्यांची फळी आहे ती तळागाळापर्यंत पोहोचली आहे आणि ह्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण जे आता जे पक्ष आहेत, बाळेमामाचे उमेदवार असतील राष्ट्रवादी शरद पक्ष किंवा
आता या दोघांना आव्हान देण्यासाठी एक तिसरा पर्याय उभा झाला आहे, तो निलेश सांबरे यांचा. या दोन उमेदवारांवर कुठेतरी कार्यकर्त्यांची कमकुवत फळली एकंदरीत या प्रचारात दिसली आहे. परंतु कपिल पाटील यांनी जोरदारपणे त्यांच्यावर नाराजी असली तरी सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांच्या मार्फत या मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचं त्यांनी काम केलं आहे. अगदी बरोबर आहे. परंतु जरी त्यांचा कार्यकर्ता प्रत्येक घरोघरी जरी पोहोचलेला असेल तरी प्रत्येक घराघरामध्ये हा प्रश्न आहे. आज गॅसचा भाव वाढलेला आहे, पेट्रोलचा भाव वाढलेला आहे, सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि या परिसरामध्ये बहुसंख्य मतदार हा शेतकरी आहे आणि शेतीच्या मालाला भाव नाहीये. आज शेतीचा माल विकला जात नाही. मग आम्ही शेती करायची कशी हा सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला. आम्हाला ना कुठली शासनाच्या माध्यमातून सूट मिळते ना कुठल्या सुविधा मिळतात. मग आणि 10 वर्षामध्ये कपिल पाटील यांनी केलं काय हा सुद्धा प्रत्येक घराघरा. तर आता सध्या या निवडणुकीमध्ये आगरी, कुणबी किंवा मुस्लिम हा फॅक्टर चालणार का? काय वाटतं दिपेश तुला? हो अगदी. कारण भिवंडीमध्ये भिवंडी लोकसभा हा पारंपरिक काँग्रेसचा होता आणि तो मुस्लिम समाज जास्त असल्यामुळं त्यांच्याकडे कल होता. परंतु या वेळेमध्ये काही दिवसांपूर्वी राम मंदिराचा मुद्दा होता. त्या अनुषंगाने सुद्धा काही समाज दुखावला गेला आहे. कारण प्रत्येक ठिकाणी हिंदू 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 असा मुद्दा उचलला गेल्यामुळं पुन्हा एकदा जे मुस्लिम मतदार होते त्यांचा आता कल हा नक्कीच भाजप विरोधी असणार आहे. त्याच्यामुळं त्या परिसरामध्ये निलेश सांबरे आणि बाळासाहेब म्हात्रे यांना त्याचा फायदा होणार आहे. शहापूर मुरबाडमध्ये जर बघायला गेलं तर कुणबी समाज आणि आगरी समाज जास्त आहे. त्या पट्ट्यामध्ये बघायला गेलं तर कपिल पाटील यांच्यावर त्यांचा समाज सुद्धा बहुतांश नाराज आहे. कारण आपल्या समाजाचा नेता आज मंत्री असताना सुद्धा आपल्याकडे जी डेव्हलपमेंट जे विकसन व्हायला पाहिजे होतं ते विकसित आपल्याकडे तेवढ्या पद्धतीने तेवढ्या प्रकारे झालेलं नाही म्हणून तो समाज सुद्धा नाराज आहे. त्याचबरोबर निलेश सांबरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन त्या शहापूरच्या परिसरामध्ये केल्यामुळं त्यांचा सुद्धा त्या परिसरामध्ये दावा आहे की या ठिकाणी मला जास्तीत जास्त मतदान होणार आहे. त्याच्यामुळे तिथले मतदार हे सुरेश म्हात्रे यांनी निलेश सांबरे यांच्याकडे विभागले जाणार आहेत. नक्कीच. कारण भिवंडी शहर हा पारंपरिक भिवंडी शहरामध्ये भिवंडी लोकसभेमध्ये जास्तीत जास्त वोट बँक आहे ती भिवंडी शहरामध्ये. या भिवंडी शहरामध्ये जास्त वोट बँक आहे ती मुस्लिम समाजाची आणि हा पारंपरिक मुस्लिम समाजाची वोट बँक आहे ती आतापर्यंतच्या निवडणुकी पाहता काँग्रेस या पक्षाकडे त्यांची वोट बँक गेलेला आहे. त्यामुळे याचा फायदा राष्ट्रवादीच्या यशवंत पक्ष पवारचे सुरेश बाळासाहेब म्हात्रे यांना होणार का हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. आणि या ठिकाणीच पूर्ण गणित या मतदारसंघाची गणित अवलंबून आहेत की हा इथला जो मतदार आहे तो कोणत्या पक्षाकडे वळणार आहे आणि त्यावरच या मतदारसंघातील विजयाची सूत्र त्या उमेदवाराकडे वळणार आहेत. त्याचबरोबर भिवंडी शहर असेल त्या बाजूला असलेली ती शहरं असतील याच्यामध्ये सुद्धा आगरी समाज सुद्धा भरपूर आहे आणि आगरी समाजातील आता या मतदारसंघातील 2 उमेदवार आहेत. सुरेश बाळासाहेब म्हात्रे हे सुद्धा आगरी समाजातून येतात. कपिल पाटील हे सुद्धा आगरी समाजातून येतात. त्यामुळे या दोघांच्या मुले या 2 उमेदवारांमुळे या समाजातील मत विभागणी कशी होते आणि कोणत्या उमेदवाराकडे हे या समाजातील मतं विभागली जाणार या सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर तिसरा फॅक्टर आहे या मतदारसंघातील तो कुणबी फॅक्टर जो ग्रामीण भागात या मोठ्या संख्येने ग्रामीण भागात या ठिकाणी कुणबी समाज वास्तव्यास आहे. वाडा असेल, भिवंडी ग्रामीण असेल, शहापूर असेल, मुरबाडमधील काही भाग असेल अशा मोठ्या या परिसरामध्ये कुणबी समाज मोठ्या संख्येने राहतोय आणि आता तिरंगी लढतीमध्ये निलेश सांबरे हे कुणबी समाजातून येतात आणि त्यांच्यामागे कुणबी समाजातील जनता उभी राहते काय, कुणबी समाजातील वोट बँक त्याच्या पाठीमागे उभी राहते का? कारण इथं एकंदरीत प्रचारामध्ये बघता असा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार झाला आहे की कुणबी समाजाला आतापर्यंत या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्यामुळे त्याचा फायदा त्याची